हॅलो हॅलो भारी भारी मंडळी 12 झाले अजूनपर्यंत तुम्ही काय त्यामुळे तुम्ही गेला ना तुम्ही ट्रेन आहे लोक जेव्हा ट्रेन आहे एवढं पास झाला बघा मंडळी पहिली बारी माझी बरी झाली काय हो काय अशी वाईट नव्हती ना पण इतकी तकलीफ काय होते यार एवढं कोण जायचं नाही आपल्याला एवढं आजीवर चढलं बरोबर आता तुमचं वय झालं तसं 2 पर्यंत भाग झाला ह्या वयात असं एकमेकावर जायचं नाही मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बुवाने एक शब्द पण बोललो ना बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या पालीला बांधला बोलले त्याच्यावर गोष्टी बोललो बाकी वैयक्तिक मी काय बोललोय ना तरी पण किती त्रास हा त्रास काय माहितीये मला मिळालेला प्रतिसाद मला मिळालेला पाठिंबा एवढा होता याला काही पडत नाही एक शिट्टी पडत नाही शिट्ट्या पडल्या त्या 2 लग्नाची गाणी गायली तिथं पडल्या 2 टाळ्या मग ह्यानी लग्नाचं गाणं गायलं की नाही नाचात गायलं की नाही या साधाची शपथ घेऊन सांगतो हे बोललं नाचात होता नमान करायचं नाही राजे बुवा तुम्ही हिथं जाऊन सांगा तुम्ही नमान केले की नाही केले बुवानी बारीक नमान केलेला आहे युट्यूबला मागे आहे असं असतं ते सगळं आपला कापूस आणि दुसऱ्याचा भांगू दुसऱ्याचा चिवा सा भांगवाला कसा घालतो बघा राजू देसाई माऊली गाव गोंडेबेडे जिल्हा रत्नागिरी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आदेश गोरे पटणकर शहीद 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तुमचं पहिल्यावर आलं नाव घेता आलं नाही अजून काय 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर साहित्य सचिन कदम आणि माझे आपण विकास नामोरे आमची ही वारी आहे या वर्षातली पहिली वारी आपली सचिन कदम सोबत आहे तर नक्की या साहित्य संघाला वारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे सगळे तर गमत मोबाईल त्याच्यात घेऊन आले ना आता त्याच्याबद्दल म्हणतात याने नमन केला बारीक नमन यांनी केलेला आहे खोटं बोलता वाचत आहे बारीक यांनी लग्नाची गाणी पण गायली आहे तुमच्या समोर गायली मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे यांना सगळं करायचं आहे कुठं कुठं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात एक गाणं घेता एक गाणं घेता डायरेक्ट वेळ येता काय घडलं उभा आणि फोटो काढ तुम्हाला लक्ष द्या तुमच्या कामात वेळ येता काय घडलं अशी वागलीस आणि वागलीस शेटा उडवायला अहो काय झालं हनुमान राया गेले लंकेत सीतेचा शोध घ्यायला सीतामाईचा शोध घ्यायला आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजात लक्ष्मी नावाची राक्षसी त्यांना सांगतो हनुमान राया काय बाजूला हो ऐकलेलं नाही डायरेक्ट युद्ध करायला लागले युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झाल्यामुळे महाराजांनी दिला आणि पाठवणे तो विषय आणि हे म्हणतात की म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बांध हे तुम्ही ऐकलं आता बैलाला दोऱ्याला कुणाच्या भावसाला बांधला होता का ह्याच्या भावसाला बांधला होता दोऱ्याला अहो बैलाला कासऱ्याला बांधतात ना तुमच्याकडे कसं बांधतात कासऱ्याला बांधतात आता दोरा फक्त टाकी पुरता दोऱ्याला बैल बांधतात तुमच्याकडे बैल दोऱ्याला बांधतात टाकले लोक अरे खोटा बोलला का शब्दामध्ये तर आणि वर सांगते बैल आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बांध म्हणजे
खेळतो बसतो. आपल्याला काय नाही म्हटलं नाच करती वेळ येता जवळ, काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. कमी नाही करणार मी तुला तुडवायला, कमी नाही करणार मी तुला तुडवायला. तुला तुडवायला. अरे बाबो रे तुरे वाले मला बुवा माज नाही बिजास नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौकटीची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला. बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना, आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणताय ना 12 महिने 12 केले की लय मजा असते. बुवा ही मजा मला पण माहिती आहे, पण वाढ वाटानं काय गोष्टी सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि मंडळी एकली 12 महिने बाल्या करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने बाल्या करणार, तरी पण लांबोरे जास्त बाल्या याच्या पेक्षा येऊन बघायचं भाऊ. आदेश्री रणजित उतेकर खेळ तालुक्यातील शक्तिपुराचा बादशाह सचिन कदम वर्सेस तुरेमध्ये काटिके माऊली यांचा गणेशोत्सव आहे. जंगी साखर आहे 18 सप्टेंबर साखर अंगणवाडी तालुका खेड रत्नागिरी वानकरी नाईक घराणे सगळ्यांचा आस्वाद घ्यायचा माऊली 100 रुपये पावशेर. आता प्रसाद परशुराम घडेकर पुण्याचा 200 रुपये पावशेर. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा करडे मॅडम, श्रद्धा करडे मॅडम खेड 100 रुपये पावशेर. आता गमत अशी आता विषय कसा मी स्तवन म्हणतात तुम्ही स्केल मध्ये गाणी नाही मारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो, तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह लाव हाजी, विठुराया चरणी देह लाव हाजी, भक्तीचा हा दिवा कधी जाणार विझून.
पण विकास लांबोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटं गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटशूळ आहे. त्याचा त्रास काय, त्याला काय करणार? एक तर हा आवाज बंद करावा लागणार, नाही त्यांचा पोटशूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे, इतिहास गवाह होत आहे. जलने वाले को जलने तो भेटते, लांबोरे खरा भेटते तर संशयाला तो नंतर मी त्याच्यानंतर गवळण काय बोलतो, अरे प्रेमाची बोलतो. ती प्रेमाची कशी की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई, कोणी तुला कान भरवेल, तू काही करू नकोस, तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय? माऊलीला सांगितलं जातं, मुलीला सांगितलं जातं, सांभाळ घसरलं पाहिजे, वय तुझं भरण्याचं हाय का? ऐकून ते शैला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही. 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 असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल, पण हे राधे हे डोळणे तुझा डोळीचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई, घेऊ नको नाही बोललो, घेऊ नको, खाली घेऊ नको. डोळीच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर जाणार आहे का खांद्यावर येणार आहे? जो विषय बोललो नीतिमत्तेचा जर येत नसेल बोलता तर वरवरचं बोलायचं नाही, वरवरचं बोलायचं नाही. ते समजून घ्या. मी बाबा लय लढाय, मला काय लिहिता येत नाही, तुम्ही सांगत, पण जे काय वागलाय ना तर समजून घ्यायला हवं ना, गोष्ट खरी की नाही. त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय विषादे या साल्याची त्या लांबोरे कोंबड्याला बोलतात साला, कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला इथे पाहुणा गेला, अरे काय माणूस मेला होता बुवा. अरे कोंबड्याला कोण मेवणा म्हणतो? तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवणा, हिंदी में उसको साला बोलते हैं. क्या बोलते हैं? साला. तो ए राजू ऐसा बनेगा तुम? कोंबड्याला पाहुणा करू नका. आम्ही शपथ देऊ शकतो तर गाणं आमच्या सचिन कदम उगवायचं. गोष्ट खरी की खोटी हो? एक मिनिट, तुम्ही गाणी लावता ना, हे गाणं कोणाचं? अग्रेलो. अरे सचिन बुवा काय म्हणतो? अरे दिवसा डोळे तुम्ही चोरी करू नका मला मानू, मी देऊन देतो माझे म्हणून काय द्यायचं ते, पण असं बोलायचं नाही. कोणता बोलायचं जाऊया. अजून काय, अजून काय बोललं काय? बैलाला दोराने बांधायचं तो चुका असं बांधायचं का असं येडा गाठा असं अजून काय बोलतात? पडून जाण्यावर बोलतात. अरे प्रॉब्लेम आहे बाबा, तुम्हाला पण एक मुलगी आहे, मला पण एक मुलगी आहे, दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या, नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या, या बेरोजगाराच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट निव्या करता नका त्याच्यावर ठेवूया. काय आहे आज झालं तरी काय नाही या ते राव पोरा तुम्ही कोंबड़े के साथ कला
झाली आहे तो इसको काढते तो अरे चार चौकात बोलतावसा जशी पगार एक दिवस सांगा पशु पक्षी पावलं कसं कोबडा साला याचा कोबडा साला आम्ही आवला आणि कोबडा साला इस शिक अरे शिकलेला पाहून तुम्ही घरात काय बोलणार याला अरे चार चौकात बोलतावसा अरे जशी पगार एक दिवस पशु पक्षी पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोबड फेकून आणि सस पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोबड फेकून आणि सस पशु पक्षी पावलं कसं कोबड फेकून आणि सस पशु पक्षी पावलं कसं कोबड फेकून आणि त्याच्यामुळे साहेब आता थोडी सोंगाबाद फार वेळ लागला नाही हे 2 मिनिटात कार्यक्रम होतं हा म्हणून आजचा पवित्र दिवस आहे काय म्हणतोय भक्तीचं मनाचं ना भक्तीचं मनाचं असं हे सोन्याचं समलं सिंहासन भक्तीच मनाचं सोन्याचं सिंहासन माझ्या राजाचं अरे भक्तीचं मनाचं असं हे सोन्याचं समलं सिंहासन छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासन छत्रपती बघा झाले शिवा 1674 पासन सजला गणाचा हो गणपती अभिमानानं फुलली छाती सजला गणाचा हो गणपती अभिमानानं फुलली छाती काय सांगू मी कौतुक किती हो शिवा झालं छत्रपती काय सांगू मी कौतुक किती हो शिवा झालं छत्रपती त्याच्यामुळे हे सुरू राहणारच आहे त्याच्या आधी हे गाणं म्हणतो या दुरावपराच्या लेखकाने हा काही सगळा साथ जोडलेला आहे 16 महिने आहे दोन शब्दात लावा किती मी ताकद आणि लावा किती मी जोर लावा किती मी ताकद आणि लावा किती मी जोर नाही कुणाला ऐकायची अहो नाही कुणाला ऐकायची ही दुर्वा प्रियाची पोर लावा किती ताकद लावा किती जोर
हा सर्व आयोजकांकडे विनंती आहे, सर्व युट्यूबर्ससाठी खास युट्यूबर्ससाठी प्रचंड प्रेम असलेले ही आपली संस्था आहे, आपलं नियोजन आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी हा आयडिया टॅग करायचे. दुर्वाप्रियचं अकाउंट आहे इंस्टाला @दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान, दुसरे आहे @श्री गणेश नगर आणि तिसरा आहे स्वर्गभूमी काय स्वर्गाहून भारी कोकण. या आहेत 3 आयडिया आहेत, फॉलो करायचं आहे. कसा प्रयत्न